आपण आपल्या उपासनेची सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण अंतःकरणाच्या द्वारे पवित्र परमेश्वराजवळ दीनतेने आणि नम्रतेने जाऊ, प्रार्थना करू। हे आमच्या स्वर्गीय पवित्र देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण मागील संपूर्ण सप्ताहावर तू आम्हाला सांभाळलेला आहेस। आमची तू पवित्र परमेश्वरा सर्वतोपरी काळजी घेतलेली आहेस। आजचा हा उपासनेचा दिवस तू आमच्या जीवनाला जोडलेला आहेस आणि इतकंच नव्हे तर पवित्र परमेश्वरा कोणत्याही प्रकारची पवित्र परमेश्वरा आम्हाला वाण आणि चिंता पडू दिली नाहीस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। कारण तू पित्याप्रमाणे, प्रेमळ पित्याप्रमाणे तू आमची काळजी घेतलेली आहेस आणि म्हणूनच आमचं हृदय पवित्र परमेश्वरा तुला धन्यवाद देत आहे। आजच्या या उपासनेच्या माध्यमातून आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आलेलो आहोत, तेव्हा या संपूर्ण समयामध्ये आम्हाला तुझ्या उपस्थितीचा आणि तुझ्या दयेचा अनुभव प्राप्त होते। ही संपूर्ण उपासना मी तुझ्या स्वाधीन करतो, कारण सर्व काही तुझं आहे। तुझं वचन म्हणतं की जग आणि त्यात राहणारं सर्व काही परमेश्वरात आहे। तेव्हा आम्ही देखील तुझेच आहोत। तेव्हा आमचा तू पवित्र परमेश्वरा स्वीकार कर आणि आम्हाला या भक्तीमध्ये तू चालव, कारण तुझ्याशिवाय पवित्र परमेश्वरा प्रत्येक मनुष्य हा रिक्त आणि उणा आहे आणि म्हणूनच आमच्यात रिक्तपण आणि उणेपण घालवून तू आम्हाला तुझं सामर्थ्य दे, तुझी कृपा पुरव आणि संपूर्ण भक्ती ऐकणाऱ्यासाठी देखील तू आशीर्वादाची कर आणि या भक्तीच्या द्वारे पवित्र परमेश्वरा तुझा मोठा लाभ आम्हा प्रत्येकाला प्राप्त होते। या ठिकाणी आम्ही जे गीत गाऊ त्या गीताच्या द्वारे देखील केलेल्या स्तवनामुळं आम्हाला तुझ्या समीपतेचा आनंद प्राप्त होईल, असंच तू घडव। आमचं संपूर्ण कार्य आम्ही तुझ्या हातात सोपत असताना या भक्तीला तू चालव, ही आमची विनंती आहे। मान महिमा आम्ही तुला देतो आणि येशू ख्रिस्त आमचा पवित्र प्रभू याच्याद्वारे मागतो, म्हणून करी आमेन। यावेळेला आपण दोन गीतं गाणार आहोत। या भक्तीच्या सुरुवातीला पहिलं गीत आहे परमेश्वरा स्तवा, निरंतर परमेश्वरा स्तवा, आणि त्यानंतर दुसरं गीत आपण गाणार आहोत ख्रिस्ताला दारी तुझ्या हृदयाच्या।
नीतीच्या पुस्तकामधून विभाग क्रमांक 3 पासून आपण उपासनेमध्ये पुढे चलूया. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हाला लाभो. तुम्हालाही ती लाभो. विभाग 4 वरील प्रार्थना आपण एकत्र बोलू. हे सर्व समर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहे. आमच्या मनातील आशा, आकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नावाचा महिमा यथार्थ वर्णन करावा. म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. विभाग 5 वरील गीत आपण एकत्र गाणार आहोत. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मानवाला शांती. हे देवा, आमच्या प्रभू, स्वर्गीय राजा, सर्व समर्थ देव बाबा, आम्ही तुझी आराधना करतो, तुला धन्यवाद देतो. तू गौरवशाली आहेस म्हणून आम्ही तुझे स्तवन करतो. हे प्रभू येशू ख्रिस्ता, देव दिल्याच्या ऐकुद्या पुत्रा, जगाचे पाप हरण करणाऱ्या देवाच्या पोकरा, आमच्यावर दया कर. देव दिल्याच्या उजवीकडे विराजमान असणाऱ्या प्रभू, आमची प्रार्थना आहे. कारण केवळ तू पवित्र आहेस, केवळ तू प्रभू आहेस, केवळ तू परमश्रेष्ठ आहेस. येशू ख्रिस्ता, केवळ तू पवित्र आत्म्यासह देव विजयाच्या गौरवात सहभागी आहेस. आमेन. आजच्या दिवसासाठी नेमलेला शास्त्रपाठ शुभवर्तमानातून आपण ऐकणार आहोत. आजचे शुभवर्तमान मत्तेच्या 16व्या अध्यायात दिलेले असून त्याच्या 13व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. ईश्वराला गौरव असो. मत्तेकडून शुभवर्तमान त्याचा 16वा अध्याय 13 ते 24 ही वचनं आपण ऐकूया. आजचे शुभवर्तमान मत्तेच्या 16व्या अध्यायात लिहिलेले असून त्याच्या 13व्या वचनापासून ते 23व्या वचनापर्यंत आपण ऐकूया. येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली. नंतर फिलिप्प्यांच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्यांच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेशातील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बरियाना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे लोकांच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईल आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तेव्हा त्याने शिष्यास निक्षून सांगितले, मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका. तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की, मी यरूशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारिले जावे व 3ऱ्या दिवशी उठले जावे याचे अगत्य आहे. तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला, प्रभूजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही. परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्या पुढे निघून जा, तू मला अडखळण आहेस. कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. ख्रिस्ताला गौरव. देवाच्या पवित्र वचनाकडे वळण्यापूर्वी पुन्हा एकदा आपण आपली दृष्टी परमेश्वराकडे लावूया. सर्वसमर्थ सदाजीवी पवित्र देवा, देवाची देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. कारण या दिवसांच्या मध्ये देखील तू आमचं आत्मिक पोषण व्हावं याकरता तू आपली पवित्र वचन आमच्यापर्यंत पाठवतोस. आणि म्हणूनच पवित्र परमेश्वर, आज पुन्हा एकदा तुझा पवित्र संदेश ऐकण्याकरता आमच्या अंतःकरणाची तयारी कर. इतकंच नव्हे तर पवित्र प्रभू, मी पुन्हा एकदा तुझ्या समोर स्वतःला सादर करतो. कारण पवित्र परमेश्वरा, आम्ही स्वतःला तुझ्याजवळ जेव्हा आणतो तेव्हा तू आम्हाला शुद्ध करतोस. आणि म्हणून पवित्र प्रभू, या संदेशाकरता तू आपली कृपा आणि सहायता मला करो आणि मज पात्यावर दया कर, ही देखील माझी नम्र विनंती आहे.
मान महिमा तुला देतो आणि येशू ख्रिस्त आमचा पवित्र प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणतोय. आमेन. आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात माझा सलाम. गुड मॉर्निंग. परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया की विविध माध्यमाच्या द्वारे आणि आपल्याला देवाचं वचन आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि अनेक सेवक लोक, देवाचे लोक देवाच्या पवित्र वचनाचा उलगडा आमच्यापर्यंत पाठवत आहे आणि ते ऐकण्यासाठी देव आमच्या अंतःकरणाला देखील प्रेरणा देतो की आम्ही ते ऐकावं. आणि जरी आम्हाला मंदिरात जाता येत नसलं तरी आम्ही उपासनेचा अनुभव आम्ही आपापल्या घरी घ्यावा याकरता देवानं आम्हाला केवळ ऑनलाईन सर्व्हिसेस नाही तर प्रत्येकाच्या हातामध्ये फोन देखील, चांगले फोन देखील देवानं दिलेले आहेत, ठेवलेले आहेत आणि म्हणून त्यासाठी देखील आपण परमेश्वराचे आभार मानूया. संदेशाकडे जाण्याच्या पूर्वी आजच्या संदेशाचा जो मुख्य विषय आहे तो मी पुन्हा एकदा आपल्या समोर मांडतो. आजच्या संदेशाचा विषय हा आहे की क्रूसाचा मार्ग. क्रूसाचा मार्ग. आणि या वचनाला, या मुख्य विचाराला समोर ठेवून आज आपण आजचा संदेश पाहणार आहोत आणि त्यासाठी आपण वाचलेल्या शुभवर्तमानातून मत्तेय शुभवर्तमान याच्या 16व्या अध्यायातून आपण 21वं वचन त्या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी यरूशलेमेस जावे, वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी आणि जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठवले जावे याचे अगत्य आहे. आणि या वचनाला धरून आपण या क्रूसाच्या मार्गाचा विषय काही वेळ मनन करणार आहोत. प्रियांनो, आम्ही या ठिकाणी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी शिष्य आणि तो जेव्हा एकत्र जमलेले होते किंवा एकत्र होते, बसलेले होते, तेव्हा येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी शिष्यांना 2 प्रश्न विचारलेले आहेत. कारण आम्ही पाहतो की याचं कारण एकच आहे की येशू ख्रिस्त ज्या कार्यासाठी आलेला होता आणि जी कार्य त्याने केलेली होती, म्हणजे 2 गोष्टी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते की जे महत्वाचं कार्य देवानं त्याच्यावर सोपवलेलं होतं, देवपित्यानं त्याच्यावर सोपवलेलं होतं, त्या कार्यासाठी आणि जी काही अद्भुत कार्य तो करत आहे ती कार्य पाहून लोकांना कितपत येशूच्या विषयी समजलेलं आहे किंवा येशूच्या विषयी काय त्यांचा समज आहे हे त्या ठिकाणी त्याला जाणून घ्यायचं होतं. आणि म्हणून येशू ख्रिस्तानं पहिला प्रश्न त्या ठिकाणी केलेला आहे की लोक मला काय म्हणून म्हणतात. आणि म्हणून आम्हाला असं म्हणता येईल की जेव्हा दुसऱ्या शब्दात आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताला हे महत्व जाणून घ्यायचं होतं की लोकांच्या दृष्टीनं मी कोण आहे किंवा मी कोण आहे हे लोकांना समजलेलं आहे का, हे तरी येशू ख्रिस्त जाणून घ्यायचा प्रयत्न करत होता. या ठिकाणी आम्हाला हे लक्षात येईल की शिष्य लोकांच्या मध्ये बसत उठत होते आणि बोलत होते, तेव्हा येशूबद्दल या लोकांचं काय म्हणणं आहे हे शिष्याला माहीत होतं. आणि हे जे मत आहे हे मत जाणून घेणे याकरता ख्रिस्तानं त्या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे. कारण काही लोक मसीहाची वाट पाहत होते, परंतु काही लोक मसीहाच्या विषयी विचार देखील त्या ठिकाणी करत नव्हते हे आम्हाला पाहायला मिळतं. आणि हे लोक किंवा इथले त्या लोकांच्या मध्ये येशू ख्रिस्तानं कार्य केलेले आहे किंवा सेवा केलेली आहे किंवा सेवा करत होता, तेव्हा या लोकांनी त्या मसीहाच्या विषयी त्यांच्या मनामध्ये कुठेतरी विचार आहे का हे त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला जाणून घ्यायची इच्छा होती. आणि म्हणून येशू ख्रिस्तानं त्या ठिकाणी प्रश्न केलेला आहे. तेव्हा आम्ही पाहतो की लोकांनी जे काही म्हटलेलं आहे ते शिष्यांनी येशू ख्रिस्ताला ऐकवलेलं आहे. लोक म्हणत होते की हा संदेष्टापैकी कोणी एक आहे किंवा हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे किंवा यिर्मया आणि त्या ठिकाणी एलिया आहे, असं लोक त्या ठिकाणी बोलत होते. आणि या ठिकाणी मी पाहतो की येशूने जे केलेले कार्य आहे आणि सांगितलेले जे विचार आहेत त्याद्वारे आम्ही पाहतो की या लोकांनी येशू ख्रिस्ताच्या विषयी एक अंदाज बांधलेला होता की तो कदाचित संदेष्टा आहे किंवा तो एलिया आहे. थोडक्यात या ठिकाणी आम्हाला हे पाहायला मिळतं
की ख्रिस्त त्यांना कळला आहे का किंवा ख्रिस्तासंबंधी त्यांनी विचार केला आहे का याची येशू ख्रिस्त शहनिशा करून घेत होता. दुसरा प्रश्न जेव्हा येशू ख्रिस्तांना शिष्यांना विचारलेला आहे तेव्हा आम्ही त्या प्रश्नामध्ये पाहतो की येशू ख्रिस्त म्हणाला की तुम्ही मला कोण म्हणून म्हणता, तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. तेव्हा हा जो प्रश्न विचारलेला आहे तेव्हा तिथली जर परिस्थिती, कारण हा प्रश्न शिष्यांना अपेक्षित नव्हता, परंतु जेव्हा येशू ख्रिस्ताने हे विचारलं तेव्हा क्षणापुरती त्या ठिकाणी शांतता पसरलेली आहे. कारण लोक काय म्हणतात हे शिष्यांनी पटकन सांगितलेलं आहे. लोकांचं येशू ख्रिस्ताविषयी काय म्हणणं आहे हे लगेचच त्या ठिकाणी शिष्यांनी सांगितलेलं आहे. परंतु येशूबद्दल काय मत आहे हा जो प्रश्न आहे तो अनपेक्षित रीतीने होता आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी एक गंभीर अशा प्रकारची शांतता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. प्रियांनो, बऱ्याच वेळेला आम्ही देखील लोक इतरांच्या बद्दल काय बोलतात त्याविषयी आम्ही आतुरतेने सांगतो. आम्ही देखील चटकन सांगतो. एखाद्याने आम्हाला जर विचारलं की तो माणूस माझ्याविषयी काय म्हणत होता तर आम्ही लगेचच सांगून देतो. कारण आमचा जो इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट आम्हाला इथं पाहायला मिळतो. परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो की आम्ही स्वतः येशू ख्रिस्ताला काय म्हणतो, येशू ख्रिस्ताबद्दल आमचं काय म्हणणं आहे किंवा आम्ही येशू ख्रिस्त कोण आहे याचा वैयक्तिक विचार केलेला आहे का, येशू विषयी आमचं मन काय म्हणतं किंवा आमचं मन काय साक्ष देतं हा विचार आम्हाला तपासता यावा यासाठी आज हा प्रश्न आज आमच्या समोर मांडला गेलेला आहे. किंवा येशू ख्रिस्त आम्हाला विचारत आहे की तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. योहान सुवर्तमान यशया याचा 53वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनाकडे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा तिथे लिहिलेलं आहे की आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे आणि परमेश्वराचा गुण कोणाला प्राप्त झाला आहे. या ठिकाणी पाहतो की येशू हा ख्रिस्त आहे याविषयी केलेली ही जी भविष्यवाणी जुन्या करारातली आहे ती भविष्यवाणी सर्व मानवाकरता केली गेलेली होती. तेव्हा येशूविषयी जे काही भाकीत केले गेलेले आहे की ती त्याच्या जीवनामध्ये सत्यात आम्हाला उत्तर देखील पाहायला मिळते. म्हणजे ख्रिस्त जे काही कार्य करत होता ते कार्य त्या ठिकाणी येशू ख्रिस्तानं पूर्ण केलेलं आहे किंवा ख्रिस्ताचं जे कार्य आहे ते कार्य येशू ख्रिस्तानं पूर्ण केलेलं आहे. म्हणजे त्यानं जो मार्ग निवडलेला आहे त्या मार्गावरून त्याला जे जायचं होतं तो मार्ग कसा होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतरच आम्हाला येशू हा ख्रिस्त आहे याचा समजण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी सहाय्य होईल. आजपर्यंत आम्हाला आमच्या वाडवडिलांनी सांगितलेलं आहे की तो ख्रिस्त आहे. आजपर्यंत आम्हाला संदेश देणाऱ्या लोकांनी सांगितलेलं आहे की तो ख्रिस्त आहे किंवा इतरांच्याकडून आम्ही ऐकलेलं आहे की येशू हा ख्रिस्त आहे. परंतु आम्ही त्याला ख्रिस्त म्हणत आहोत. पण आज आपण ख्रिस्ताविषयी स्वतः वैयक्तिक रीतीने जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी पाहतो शास्त्रपाठाला धरून त्या ठिकाणी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानं शिष्यांना विचारलं तेव्हा त्या ठिकाणी पेत्रानं उत्तर दिलेलं आहे आणि पेत्रानं दिलेलं उत्तर आहे ते आम्ही पाहतो की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आणि पेत्रानं ख्रिस्ताबद्दल जे मांडलेलं आहे ते त्याचे स्वतःचे विचार नाही आहे. कारण लगेचच प्रभू येशू ख्रिस्तानं म्हटलेलं आहे की रक्त व मांस याने नाही तर माझ्या स्वर्गातील पित्यानं तुला हे प्रगट केलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी स्पष्ट रीतीने आम्हाला पाहायला मिळतं की पेत्र जे काही बोलला की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात हा हे जे शब्द आहे हे किंवा हा विचार जो आहे तो पेत्राच्या मनाचा विचार नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की येशू या ठिकाणी देवाच्या आत्म्याने त्याला प्रगट केलेलं आहे की यासाठी की शिष्यांनी तरी येशू ख्रिस्त कोण आहे हे ओळखावं यासाठी त्या ठिकाणी देवपित्यानं प्रगट केलेलं आहे. प्रियांनो, आम्ही या ठिकाणी पाहतो की येशू हा मनुष्याच्या पापाबद्दल आणि आपल्या प्राणाचं जे बहुमोल अर्पण त्या ठिकाणी देणार होता आणि त्यातून पापातून सोडवणारा होता हे त्यांना समजलं
तर ते ख्रिस्ताच्या विषयी इतरांना सांगतील व स्वतःही जाणून घेतील आणि ख्रिस्ताची ओळख त्या ठिकाणी पटवून देणारे ठरणार होते. आणि म्हणूनच देवाच्या आत्म्याने तो ख्रिस्त असल्याचे त्या ठिकाणी उघड केलेले आहे. हे जेव्हा शिष्यांना पेत्राच्या मार्फत प्रगट केले गेले तेव्हापासून आम्ही पाहतो की तेव्हापासून येशू ख्रिस्ताने स्वतःला आणखी प्रगट केलेला आहे. जेव्हा शब्दाच्या द्वारे देवाच्या आत्म्याच्या द्वारे पेत्राच्या कडून प्रगट केले गेलेला आहे की तो ख्रिस्त आहे, तेव्हा येशू ख्रिस्ताला आपली ओळख किंवा तो ख्रिस्त असल्याबद्दलचे जे काय आहे तो त्या ठिकाणी सांगू लागलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला हे पाहायला मिळतं की क्रूसाचा जो मार्ग आहे, हा जो मार्ग आहे हा मार्ग काही साधा सुद्धा नव्हता. कारण या ठिकाणी आम्ही पाहतो की हा मार्ग अत्यंत कठीण, कठोर आणि खडतर अशा प्रकारचा होता आणि तितकाच तो क्लेशानं भरलेला देखील होता. आणि हे येशू ख्रिस्ताने उच्चारलेल्या शब्दातून किंवा वाक्यातून या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. कारण येशू ख्रिस्त तिथं म्हणत आहे की ख्रिस्तानं पुष्कळ दुःखे सोसावी. म्हणजे बहुतांचं दुःख किंवा बहुतांच्या पापाबद्दलचं दुःख येशू ख्रिस्त त्या ठिकाणी भोगणार होता. आणि म्हणून आम्हाला असं म्हणता येईल की अखिल मानवाच्या पापाचा जो भार आहे तो आरोप आणि दंड त्या येशू ख्रिस्तावर लादलेला जाणार होता. आणि ती सर्व मानवाच्या पापाबद्दलची जी वसुली होती ती त्या ठिकाणी किंमत त्या ठिकाणी तो देणार होता. तेव्हा तो दंड, ते दुःख पुष्कळ होतं. आणि पुष्कळ होतं, या पुष्कळ शब्दातूनच आम्ही पाहतो की पुष्कळांचं पाप तो आपल्यावर घेणार होता, पुष्कळांचे अपराध तो आपल्यावर घेणार होता. आणि म्हणून पुष्कळ दुःख त्याला त्या ठिकाणी सोसावं लागणार होतं. आणि त्या पुष्कळांच्या मध्ये माझं देखील पाप त्याच्यावर लादलं गेलेलं होतं. तेव्हा ते अतिशय पीडेने आणि क्लेशाने भरलेलं दुःख होतं. आणि त्यात वेदना, अपमान आणि कष्ट देखील होते. त्यानो आज आम्ही ज्या मार्गाविषयी विचार करत आहोत त्या मार्गाचा, क्रूसाच्या मार्गाचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा घायाळ झालेल्या शरीरानं आणि मनानं त्या ठिकाणी हे दुःख येशू ख्रिस्त तुम्हा आणि माझ्यासाठी त्या ठिकाणी भोगत होता. तेव्हा जे दुःख आहे ते लक्षात ठेवून आम्ही जगलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आम्हाला असं सांगितलं जातं की आम्ही लक्षात घेतलं पाहिजे, परंतु आम्ही किती वेळ लक्षात घेणार आहोत, किती वेळेला आम्हाला लक्षात आणून दिलं जाणार आहे. या ठिकाणी मी म्हणत आहे की आम्ही या गोष्टी लक्षात ठेवून जगलं पाहिजे की त्यानं अनन्वित अशा प्रकारचा छळ, अतिशय क्लेशानं भरलेलं दुःख आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी पाहिलो की पीडेने भरलेलं आणि वेदनानं असलेलं जे दुःख आहे ते आम्ही लक्षात ठेवून आम्ही जगलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आम्ही ख्रिस्ताचं दुःख वर्षभर आठवण करत नाही. आम्ही फक्त ते दुःख, ख्रिस्तानं सहन केलेलं जे दुःख आहे ते आम्ही फक्त गुड फ्रायडेच्या दिवशी त्या ठिकाणी आठवण करत असतो. परंतु या ठिकाणी मी असं म्हणेल की ख्रिस्तानं जे अतिशय दुःख सोसलेलं आहे किंवा पुष्कळ दुःख सोसलेलं आहे त्या दुःखाचं वर्णन आम्हाला करता येत नाही. किंवा ते दुःख आम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे, न विसरता आम्ही ते ध्यानात ठेवून आम्ही जगलं पाहिजे. हे आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. यानो दुःखाची, अपमानाची आणि कष्टाची जी परिस्थिती आहे ती ख्रिस्तानं त्या ठिकाणी सहन केलेलं दुःख त्याचा विचार केला तर ख्रिस्त आम्हाला ते दुःख पचवण्यासाठी, तो अपमान पचवण्यासाठी आणि कष्ट घेण्यासाठी तो एक प्रकारे शिकवण देत आहे. आणि म्हणून क्रूसाच्या मार्गाविषयीचा विचार करताना ही जी अमूल्य शिकवण आहे, ही सहनशीलतेची शिकवण देव आम्हाला देत आहे. कारण जेव्हा त्याला पकडण्यात आलं तेव्हापासून त्यानं सर्व काही सहन केलेलं आहे. आणि म्हणून फिलिप्पीकरांच्या पत्रात 4 अध्याय आणि 5वं वचन त्या ठिकाणी आम्हाला सांगतं की तुमची सहनशीलता इतरांना दिसून येईल अशा प्रकारे हो. म्हणजे आम्ही जीवन जगत असताना ज्याप्रमाणे ख्रिस्तानं सहन केलं, ख्रिस्तानं दुःख सहन केलं, ख्रिस्तानं अपमान, ख्रिस्तानं कष्ट, वेदना सहन केले, तेव्हा त्याची जी आम्ही दृष्टी लावून पाहतो तेव्हा त्याला आमचं दुःख, त्याचं दुःख आम्हाला कळतं. तसंच आम्ही देखील जीवन जगत असताना आम्ही अशा परिस्थितीत आम्ही देखील सर्व काही सहन करायला
शिकलं पाहिजे किंवा सहनशीलतेचा हा दैवी गुण आमच्यामध्ये असला पाहिजे. परंतु अनेक वेळा आम्हाला सहजरीतीनं जाणवतं की आम्ही दुसऱ्यांना दिलेलं दुःख किंवा दुसऱ्यांना केलेला अपमान किंवा एखादी वाईट गोष्ट आहे ती आम्ही सहन करू शकत नाही, कारण तो स्वभावच आमच्यामध्ये नाही आहे. परंतु बायबल आम्हाला ती शिकवण देतं की तुमची सहनशीलता सर्वांना दिसून यावी, कारण आम्ही त्या सहन करणाऱ्या ख्रिस्ताचे लोक आहोत. या ठिकाणी आम्ही पाहतो की ख्रिस्ताला ज्याप्रमाणे लोकांनी दुःख दिलेलं आहे तसं दुःख आम्हाला मिळणार नाही, परंतु कमी अधिक प्रमाणात ख्रिस्त मार्गावरून चालताना आम्हाला त्या ठिकाणी दुःख दिलं जाईल. तेव्हा ख्रिस्त शिष्यांनी आणि ख्रिस्ताच्या लोकांनी त्या ठिकाणी म्हणजेच तुम्ही आणि आम्ही सहनशीलता जर दाखवतो तर आम्हाला ख्रिस्त कळलेला आहे. जर आम्ही सहन करत नाही, आम्ही दुसरी गोष्ट करतो किंवा प्रतिकार करतो किंवा इतर वाईट काही करतो तर ख्रिस्त आम्हाला कळलेला नाही. ख्रिस्ताला ओळखणं म्हणजेच ख्रिस्त कळणं व ख्रिस्ताला समजून घेणं आहे. आणि म्हणून ख्रिस्ताला माझ्याकरता मरण स्वीकारलं, त्याला या क्रूसाच्या मार्गावरून कारवरीपर्यंत म्हणजेच मानवाच्या तारणासाठी आणि त्यानं त्या ठिकाणी तारणासाठी आणि मुक्तीसाठी त्या ठिकाणी प्राण देण्याकरता जायचं होतं. हे माहीत असताना देखील प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःहून आणि स्वतःच्या मनानं तो त्या ठिकाणी गेलेला आहे. तेव्हा त्याच्यासाठी जे नेमलेलं मरण होतं ती त्यानं त्या ठिकाणी आनंदानं आणि देवाची आज्ञा मानून आणि मानवाच्या मुक्तीसाठी त्या ठिकाणी देवाची योजना म्हणून तो क्रूसाच्या मार्गाने गेलेला आहे. तेव्हा आम्ही हे जीवन जगताना जेव्हा आमच्या जीवनात दुःख येईल तेव्हा ते आम्ही आनंदानं सहन करायला शिकलं पाहिजे. त्यासोबत देवपित्याच्या ज्या आज्ञा आहेत, जे सहनशीलतेविषयी शिकवतात, प्रीतीविषयी शिकवतात, माफीविषयी शिकवतात आणि समेटाविषयी शिकवतात, त्या आज्ञा आहेत, त्या आज्ञा आम्ही देखील पालन केल्या पाहिजे, कारण ही देवाची योजना आहे. आणि म्हणून देवपित्याची योजना आहे की आम्ही हे सर्व ख्रिस्ताप्रमाणे क्रूसाच्या मार्गावरून चालून आम्ही देखील देवाला संतोष द्यावा किंवा आम्ही देखील देवाच्या पसंतीस उतरावं. आणि म्हणून तो या ठिकाणी येशू ख्रिस्त क्रूसाच्या मार्गाने गेलेला आहे, यासाठी की आम्हाला सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा व्हावा आणि उद्धाराचा मार्ग देखील कळावा. म्हणून हा जो भयानक मार्ग आहे, हा जो भयानक मार्ग आहे ही एक त्याच्या मानवाकरता सेवेचा भाग म्हणून त्यानं त्या ठिकाणी पत्करलेला आहे. तो जो मार्ग आहे त्या मार्गावरून येशू ख्रिस्त का गेला तर तो मानवाच्यासाठी सेवा आहे, ही सेवे म्हणून सेवेचा भाग म्हणून तो त्या ठिकाणी त्यानं पत्करलेला आहे. आम्ही पाहतो की तेव्हा येशूने जी हा मार्ग पत्करला, तो मार्ग जर आम्ही पत्करतो तर दुःखाचा, कष्टाचा आणि छळाचा तर आम्हाला त्या ठिकाणी शांती आणि सार्वकालचं जीवन प्राप्त जाता येणार आहे. आणि त्या काट्याने जो भरलेला रस्ता आहे किंवा त्या काट्याच्या मार्गावरून जाताना तो पदोपदी त्या ठिकाणी येशू ख्रिस्त घायल झाला आणि क्रूसावरही तो त्या ठिकाणी छिन्न विछिन्न झालेला आहे. तेव्हा ते केवळ मानवाच्या उद्धारासाठी झाला. हे जर आम्ही अंतःकरणामध्ये जगतो आणि जर आम्ही अंतःकरणामध्ये जर वागवतो तर आम्हाला ख्रिस्ताची खरी आणि पूर्ण ओळख झालेली आहे. 1 योहान त्याचा 2रा अध्याय 3ऱ्या वचनात म्हटलेलं आहे की जर आम्ही आज्ञा पालन करतो तर त्यावरून आम्ही प्रभूला ओळखतो हे सिद्ध होतं. जर आम्ही आज्ञा पाळत नाही, आम्ही फक्त ऐकून घेतो सहनशीलतेविषयी, प्रीतीविषयी है ना, आणि त्याचबरोबर समेटाविषयी जर आम्ही ह्या आज्ञा पाळत नाही तर आज्ञा जर आम्ही या पाळत आहोत तरच आम्ही देवाला पूर्णपणाने ओळखत आहोत हे त्या ठिकाणी सिद्ध होतं. आणि म्हणून जेव्हा ही त्याची पूर्ण व खरी ओळख आम्हाला होईल तेव्हा आम्ही देखील त्याच्यासारखंच जीवन जगण्यासाठी आम्ही प्रेरित होऊ शकतो. या ठिकाणी आम्ही पाहतो येशू मानवासाठी जगला, मानवासाठी तो क्रूसाच्या मार्गावरून गेला आणि माझ्यासाठी त्यानं क्रूसावरचं मरण पत्करलं. म्हणूनच आमचा आणि देवाचा त्या ठिकाणी समेट झालेला आहे. त्यानं तो मार्ग जर पत्करला नसता तर देवाचा आणि आमचा समेट झाला नसता. आम्हाला कोणतीच आशा नसते
जर त्या येशू ख्रिस्त जर त्या मार्गावरून गेला नसता तर आम्हाला क्षमेची देखील आशा नव्हती, आम्हाला तारणाची देखील आशा नव्हती, आम्हाला अनंतकालच्या जीवनाची देखील आशा त्या ठिकाणी नव्हती. आणि म्हणूनच आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय की त्याने ती आम्ही त्या मार्गाचं अनुसरण करणारे आम्ही ठरलं पाहिजे. आम्ही देखील त्या मार्गाचं अनुसरण करणारे आम्ही ठरलं पाहिजे. कारण क्रूसाच्या मार्गाविषयी ऐकून जर आम्ही त्याच्यावर चालणार नाही आणि येशूच्या शिकवणीप्रमाणे जर आम्ही करणार नाही तर जीवनाचा आणि धर्माचा जो त्या ठिकाणी प्रवास आहे आमचा, तो प्रवास हा त्या ठिकाणी निरर्थक ठरणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की आम्ही अनुसरून त्या ठिकाणी आम्ही क्रूसाच्या मार्गाचं अनुसरण करणारे ठरलं पाहिजे. तर आम्हाला त्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणाला आहे की अहो पित्याचे आशीर्वादित हो, तुम्ही उजवीकडे या. प्रियानो, क्रूसाचा मार्ग आम्हाला सहनशीलता शिकवतो. क्रूसाचा मार्ग आम्हाला शांतीनं राहण्यासाठी शिकवतो, शांतीनं जगण्यासाठी शिकवतो. क्रूसाचा मार्ग आम्हाला समेट घडवून आणणारा दिसतो. आणि याविषयी जेव्हा आम्हाला कळवलेलं आहे तेव्हा क्रूसाचा मार्ग आम्हाला क्षमेविषयी देखील शिकवण देतो. तेव्हा आम्हाला असं म्हणता येईल की ज्यांना ते कसं वागतात हे कळत नाही त्यांना आम्ही क्षमा केली पाहिजे. जे पश्चाताप करून मार्ग बदलतात त्यांनाही आम्ही क्षमा केली पाहिजे. कारण येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी पेत्राला सुवर्तमानामध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे की तू जे पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल. जर आम्ही येशू ख्रिस्ताची शिकवण अनुसरलो तर ते आमचं स्वर्गातलं त्या ठिकाणी जमा आहे किंवा स्वर्गातली त्या ठिकाणी पुंजी आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहतो की जेव्हा क्रूसाच्या मार्गाची शिकवण आम्हाला दिलेली आहे त्याप्रमाणे म्हणजेच आम्ही ख्रिस्ताप्रमाणे क्षमा करणारे आणि ते देखील रोज आणि सर्वांना क्षमा करणारे, त्याचबरोबर शांती करणारे आणि घरात आणि त्या चौघामध्ये देखील आम्ही शांती करणारे असतो. आणि त्याचबरोबर जगामध्ये जीवन जगताना जर आम्ही सहनशीलता बाळगतो आणि प्रीती या गोष्टीकडे जर आम्ही लक्ष लावतो तरच ही त्या ठिकाणी स्वर्गात आम्हाला मोठं प्रतिफळ असणार आहे. कारण नीतिमत्वाचा आणि पवित्र जीवनाचा मुकुट आम्हाला यातून प्राप्त होणार आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही असं जीवन जगू तेव्हा क्रूसाच्या मार्गावरून चालत असताना येशू ख्रिस्ताची ही जी शिकवण दिलेली आहे आणि तो स्वतः त्या मार्गावरून चालला आहे तेव्हा देवानं त्याला त्या ठिकाणी उंच करून ठेवलेला आहे आणि त्याला आपल्या उजव्या हाताला बसवलेला आहे. आणि देव आम्हाला देखील आमच्या येशू ख्रिस्तानं जो हा क्रूसाचा मार्ग अवलंबलेला आहे त्या मार्गाप्रमाणे जर आम्ही चालतो, त्या मार्गावरून जर आम्ही चालतो तर देव आम्हाला देखील त्याच्या स्वर्गात त्या ठिकाणी त्याच्या जवळ बसण्याची किंवा त्याच्या स्वर्गातल्या राज्यात असण्याची त्या ठिकाणी तो आम्हाला खात्री देत आहे. आणि म्हणून हा जो क्रूसाचा मार्ग देवानं आम्हाला दाखवलेला आहे किंवा शिकवलेला आहे त्या मार्गाच्या विषयी देव त्या मार्गावरून चालण्यासाठी देव आम्हा प्रत्येकाला सहाय्य करो आणि त्याच्या नावाला मान महिमाने गौरव असो. आपण प्रार्थना करू. हे आमच्या पवित्र 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 देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझं पवित्र वचन ऐकलेलं आहे की ख्रिस्तानं पुष्कळ दुःख भोगावेत आणि हा जो क्रूसाचा मार्ग तू निवडलेला आहेस तो केवळ आणि केवळ आमच्यासाठी आहे. कारण तुला ठाऊक होतं की ते मरण, ही जी शिक्षा जी आहे ती भयानक होती, तरी देखील मानवाला तारण मिळावं, त्याला पापक्षमा मिळावी, त्याला सार्वकालिक जीवन मिळावं आणि त्याला देखील स्वर्गाच्या राज्यामध्ये येता यावं यासाठीच तू केवळ तो मार्ग निवडला आणि त्या मार्गावरून तू चाललेला आहेस. आणि त्या मार्गावरून चालताना पवित्र परमेश्वरा तू त्या ठिकाणी घायाळ झालास, तू ते दुःख सहन केलंस आणि त्यातून एक उत्तम शिकवण पुन्हा एकदा तू आमच्या समोर ठेवलेली आहेस. आणि तुला धन्यवाद देतो. जेव्हा तुझ्या आम्हा सर्वांचं पाप तुझ्यावर लादलं गेलं तेव्हा त्या पापाबद्दलचं मोल देण्याकरता तू त्या क्रूसाच्या मार्गावरून कॅल्वरीपर्यंत गेलेला आहेस. आणि ही गोष्ट केवळ आम्ही एकदा ऐकून समजून घ्यावी नाही तर आम्ही जी कायम लक्षात ठेवून जीवन जगावं याकरता देखील तू आज आम्हाला सुचवलेलं आहे. आणि म्हणून जे आम्ही ऐकलेलं आहे ते आमच्या हृदयामध्ये सतत राहू दे, ते खोलवर रुजलं जाऊ दे आणि त्याद्वारे आमचं जीवन
ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून तुला आवडणार आणि संतोष देणार असं ठरवले. ज्यांनी वचन ऐकलेलं आहे त्या प्रत्येकावर तू आपला दैवी हात ठेव आणि त्यांना तुझ्या पवित्र वचनाचा आशीर्वाद प्राप्त होते. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून राहील. यावेळेला आपण एक गीत गाणार आहोत. गीताचे शब्द आहेत, बंधूंचे मिळणे मधुर हे बंधूंचे मिळणे. आणि या गीताच्या नंतर आपण मध्यस्थीची प्रार्थना करणार आहोत. त्यात सहभागी होऊन आपण ही सर्वांसाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय देवबापा, जगात सर्वत्र शांती नांदावी, सर्वांना न्याय मिळावा आणि प्रत्येकाला समृद्ध जीवन जगता यावे अशी आम्ही प्रार्थना करतो. हे प्रभू कृपा कर. आमची प्रार्थना ऐक. या ठिकाणी चंद्रपूर शहरात, गावात, खेड्यात राहणाऱ्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो. परस्परात भेदभाव व कलह निर्माण करणारी कारणे दूर व्हावीत
आणि आमच्या देशात ऐक्य भावना वाढीस लागावी अशी आम्ही प्रार्थना करतो. हे प्रभू कृपा कर. आमची प्रार्थना आहे. शेतकरी, उद्योजक, व्यापारी, कामगार, मजूर, देशाचे रक्षण करणारे जवान या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. हे प्रभू कृपा कर. आमची प्रार्थना आहे. विद्यार्थी, शिक्षक, शास्त्रज्ञ, कलाकार, लेखक, पत्रकार आणि जन्मानच घडवणाऱ्या इतर व्यक्ती या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. हे प्रभू कृपा कर. आमची प्रार्थना आहे. जे दीनदुःखी, गरीब, भुके, कंगाल, निराधार, रंजले गांजलेले, बेरोजगार, रुग्ण, मरणासन्न आहे, त्यापैकी आपल्या मंडळीतील सुनील रामटेके, डिवाइन आंटी, सत्यवेदन शिरवार, लाकडे, अलेक्झांडर लाकडे, इमॅन्युअल बर्डे, प्रफुल्लता बर्डे, याकोब लाकडे, कपिल साळवे, एंजेला जेकब तसेच त्यांना मदत करणाऱ्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो. हे प्रभू कृपा कर. आमची प्रार्थना आहे. आमच्या देशाच्या तसेच इतर देशांच्या सत्ताधाऱ्यांसाठी, विशेषतः आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, आमच्या राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री तसेच इतर अधिकारी वर्ग या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. हे प्रभू कृपा कर. आमची प्रार्थना आहे. सर्व ख्रिस्ती लोकांचे ऐक्य व्हावे, त्यांनी जगात सर्वत्र ख्रिस्ताची साक्ष द्यावी आणि मनोभावी तुझी सेवा करावी अशी आम्ही प्रार्थना करतो. हे प्रभू कृपा कर. आमची प्रार्थना आहे. आमच्या देशातील सर्व ख्रिस्त मंडळांसाठी, त्यांच्या परिषदा आणि समित्यांसाठी तसेच त्यांच्या नेत्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो. विशेषतः आमचे चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचे मॉडरेटर PC सिंग सर, चर्च ऑफ साऊथ इंडियाचे मॉडरेटर, मार्थोमा चर्चचे मेट्रोपॉलिटन, आमच्या धर्मप्रांताचे बिशप राईट रेव्हरंड गायकवाड सर आणि आमच्या ख्रिस्त मंडळीचे पाळक रेव्हरंड घाटे सर यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांनी कर्तव्यनिष्ठतेने आपली कार्य पार पाडावे असे तू कर. हे प्रभू कृपा कर. आमची प्रार्थना आहे. तुझ्याशी एकनिष्ठ राहून ज्यांनी इलोकी तुझी सेवा केली त्या सर्व श्रद्धावंतांसह आम्हालाही तुझ्या सनातन राज्यातील आनंद प्राप्त व्हावा अशी आम्ही प्रार्थना करतो. हे प्रभू कृपा कर. आमची प्रार्थना आहे. हे स्वर्गीय देव बाप्पा, तुझे राज्य लवकर यावे असे तू कर. तुझा पुत्र आमचा प्रभू व तारक येशू ख्रिस्त याच्या नामाने ह्या विनंती आम्ही तुला सादर करीत आहोत, त्या तू कृपेने मान्य कर. आमेन. आमेन. या शेवटच्या भागामध्ये आपण एक गीत गाणार आहोत. शेवटचे गीत आहे हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा, आम्ही तुझ्या मनापासून उपकारस्तुती करतो, कारण पृथ्वीवरचं जीवन तर आम्ही जगत आहोत आणि जगणार आहोत, परंतु या जीवनानंतर आम्हाला स्वर्ग प्राप्त व्हावा आणि त्या स्वर्गाचं
सार्वकालचं जीवन आम्हाला लाभावं, यासाठी तू क्रूसाच्या कष्टमय मार्गावरून गेलेला आहेस. आणि म्हणून आज जे काही आम्ही वचन ऐकलेलं आहे त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. हे केवळ पवित्र परमेश्वरा वर्षातून आम्ही एकदा स्मरण ठेवू नये, तर पवित्र परमेश्वरा तुझ्या दुःख सहनाचं आणि तुझ्या मार्गावरून गेलास त्या क्रूसाच्या मार्गाचं पवित्र परमेश्वरा आम्ही सदोदित स्मरण ठेवावं, याकरता तू आमचे मन आणि बुद्धी तुझ्याशी जुळलेले असू दे. आम्ही तुला धन्यवाद देतो. या वचनाच्या द्वारे तू आज आम्हाला आशीर्वादित केलेला आहे आणि म्हणून तुझी शांती, तुझा आनंद आणि तुझी कृपा आमच्याबरोबर सदोदित असू दे. त्यासोबत यावेळेला शेवटच्या भागामध्ये आम्ही प्रार्थना करतो. मागील आठवड्यामध्ये ज्या आमच्या मंडळीचे लोक सभासद आहेत, ज्यांचे वाढदिवस झाले, ज्यांचे लग्न वाढदिवस झाले, त्या सर्वांच्यासाठी आम्ही तुझं मोठं गौरव करतो. कारण पवित्र परमेश्वरा प्रत्येकाला तू तुझ्या कृपेनं नवीन वर्षामध्ये आणलेला आहेस आणि त्यांच्या हृदयाला तू आनंदित केलेला आहेस, हर्षित केलेला आहेस. तुझं वचन म्हणतं की परमेश्वराच्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करतो. आम्हाला जो आनंद प्राप्त होतो तो तुझ्या सामर्थ्यामुळे आहे. आणि म्हणून या वाढदिवस झालेल्या आणि लग्न वाढदिवस झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्यावर तू तुझ्या दैवत्वाचा हात ठेव आणि तुझ्या पवित्र स्पर्शाच्या द्वारे त्यांना लाभलेलं हे वर्ष आशीर्वादानं सुशोभित असू दे आणि त्यांना तू उत्तम अशा प्रकारे जीवन जगण्यासाठी प्रतिदिवशी मार्गदर्शन आणि स्थायी देखील पुरव. आणि पवित्र परमेश्वरा त्यांचं जीवन अधिक आशीर्वादाचं बनव, ही आमची प्रार्थना आणि मागणी आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो की आजच्या या पवित्र दिवशी पुन्हा एकदा अंतःकरणाच्या द्वारे आम्हाला तुझ्याशी जुळता आलं, तुझ्या सहवासात येता आलं, तुझी उपासना करता आली, तुझी भक्ती गीतं ऐकता आणि गाता आली. या सर्वासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो आणि विनंती करतो की आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांचं आणि विशेष रीतीनं तुझ्या या संपूर्ण कळपाचं तू रक्षण कर आणि प्रत्येकाला तुझ्यापासून आनंद आणि आशीर्वाद प्राप्त होईल. हीच आमची तुझ्याकडं मनोमन प्रार्थना आहे. मान महिमा आम्ही तुला देतो आणि ही प्रार्थना आमचा उद्धारक आणि जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावात मागतो, म्हणतो. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना पण म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आपला अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तूही आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. आमची कसोटी पाहू नकोस, तर वाईटापासून आमची सुटका कर. कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.